हाय फ्रेंड्स. तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूस डायरीज या चॅनलवर. मी रेडी झाली ऑफिसला जाण्यासाठी. सकाळी उठून टिफिन बनवला, नंतर मी रेडी झाले आणि आता घेते मी नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये मी घेतले 2 पेरू, मम्मीकडून आणलेले पेरू. येथे मला पेरू आवडतात म्हणून मी पेरू घेतलेले नाश्ता करण्यास. पेरू खाऊन मी गेले ऑफिसला. ऑफिस साठी मी आज टिफिनला बनवलेलं दाल खिचडी, शेपूची भाजी आणि सलाड हे टिफिनला बनवलेलं. मी टिफिन रेडी करून टिफिन पॅक करून मी ऑफिसला गेले. डीकेने डायटिंग चालू केली तर त्याला चपाती नाही खायची, त्यामुळे आम्ही आज राईस केलेला टिफिनला. नाही तर डेली आम्ही चपातीच करतो, बट आज राईस केला त्यामुळं. नंतर माझी खूप धावपळ झाली आज PMT ची बस पकडायला. मी सिग्नलला थांबलेली आणि PMT पण सिग्नललाच होती. तर मला बस स्टॉप पर्यंत पळत पळत जाऊन PMT पकडावी लागली. मग मी पोचले ऑफिसला. ऑफिसला गेल्यावर मी माझं लॉग इन करून काम स्टार्ट केलं. आज माझं काम कंप्लीट केलं. थोडं बोर झालेलं मला. नंतर मी जाऊन थोडा व्हिडिओ शूट केला. नंतर मी आले घरी. घरी येताना मी आज पायऱ्यांनीच चालत आले, कारण की वर्कआउट करायला सेपरेटली टाइम नाही भेटत. आम्ही 8व्या फ्लोअरला राहतो, तर मी 8व्या फ्लोअर पर्यंत पूर्ण जिना चढून आले आज. जितका आपण चालून वर्कआउट करतो तेवढा जिना चढून त्रास होतो, कारण की खूप कंटिन्युअसली चढलेला असतं, त्यामुळे खूप दम लागतो. नंतर घरी येऊन मी काल राहिलेला साबुदाणा शिल्लक चतुर्थीचा, तर त्याची खिचडी बनवून खाल्ली. खीर तर नाही आवडत मला गोड जास्त, त्यामुळे खिचडीच बनवली. त्याच्यात मी काहीच नाही टाकलं, कारण होते ते साबुदाणे जास्त होते, त्यामुळे मी नॉर्मल खिचडी बनवून खाल्ली. नंतर मी कामासाठी बाहेर गेले. माझं काम होतं. डीके आणि मी सोबत बाहेर गेलेलो. मग येताना मला उशीर झाला यायला. स्वयंपाक बनवायला टाइम नाही भेटला, म्हणून आम्ही येताना चिकन बिर्याणी पार्सल घेऊन आलो. नंतर आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत चिकन बिर्याणी. टेस्ट तर मस्त होती. मग आमचं जेवण झालं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.